ए जरा नंग्या, ए तुझ्या तर काळ पुत्र मुतलं तुझ्यावर, वाटोळ केलं लेकरांचं. आज त्या पोरांचं काय? बाबा सकाळी मग याद्याच नाही आल्या त्यांच्या, याद्याच त्यांच्या याद्याने आला पडून आम्ही. फाटली टर, कशी फाटली? साधी सुद्धा नाही, टर. लय भांड्या थोपटत होता, लय दंड थोपटत होता. हागवण लागली, मुतवण लागली, गो खाल्ला आणि जुलाब लागले. अरे काय चिना हाणला टना हाणला ना, रे काय. आणि याची लोक मला शिकवतात ज्ञान. बाई तुझी भाषा, तुमच्या जरांग्याने लायसन काढलं का? अरे माझी भाषा बघताय, त्याला लायसन काढून दिलंय. अरे लाजा धरा सुद्धा, थोडा तरी लाजा धरा. आणि आज या जरांगेचा, आज जरांगे आहे, आज उद्या जरांग्याच्या अवलादी ना अशाच तुमच्या लेकरांच्या डोक्यावर बसतील. आणि असंच तुमच्या लेकरांना वेड्यात काय म्हणलाय, मी सुपडा साफ करेल, आमच्या नादीच लागायचं नाही. 6 कोटी मराठा आता ह्यांना दाखवतो कसा एकत्र आला बघा. आता यांच्या बघा कसं तोंडाचं पाणी सुटले, आता बघा यांचं कशा झोपा उडल्यात. आणि आज तू म्हणतोय नाही 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 नाही, एका जातीने कुठं निवडणूक लढवल्या जातात. त्यावर मस्त स्टेज बीज टाकून मस्त ते ए बस रे असं असतं मराठ्यांना. ए मुद्दाम करतो काय? बस बस खाली, ए तिकडं हो ना, ते चटाळ टाकला ना तिथं बसा ना. आणि हे जेव्हा बस 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 माय मांडीला मांडी दाबा दाबा मला, हा बसा माझ्या शेजारी बसा, माझ्या शेजारी बसा. छगन भुजबळ 3 वर्ष सडवला आतमध्ये, त्याच्यानंतर नवाब मलिक, त्याच्यानंतर देशमुख. ठीक आहे आता देशमुख नाही का, त्याच्या आणखी पण काही असतील, त्याच्यामुळे या लोकांनी त्याला धमक्या दिलेल्या असतील की तू गेला ना तुला संपवलाच म्हणून समज, आम्ही सगळंच बाहेर काढू. त्याच्यामुळे ते आपलं आहे. परंतु किती लोक आहेत अशी जे आतमध्ये गेले आणि बाहेर काढण्यासाठी अजिबात शरद पवारने प्रयत्न केला नाही, परंतु भ्रष्टाचार करण्यासाठी मात्र त्यांना ह्याने मदत. पालट काहीतरी करतोय ना, काहीतरी घाण बोलतोय ना, आणि समाजाला वेड्यात काढून असं दाखवतो बघा 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 हा आपल्या विरोधात आहे, बघा 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 हा आपला विरोधक आहे. त्याच्यामुळे घाबरायला लागले तो, राजकारणी बोलत नाही याच्या विरोधात. हा याचा जो नीचपणा, याचं जे घाणरडे टोळी, याची जी आहे ना रावण टोळी, याची जी आहे ना कौरव सेना, रावण टोळी आणि कौरव सेना, याची संपवली का रे तुझी रावण टोळी आणि. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा काय ना असल्या क्लिप पाठवतायत ना माझे भाऊ लोक. अरे देवा देवा देवा, ताई ही बघा, ताई ही बघा याच्यात काय बोललाय, ताई ही बघा ह्याच्यात काय बोललाय, ताई ही बघ. तर कुठल्या कुठल्या बघू रे बाबांनो मी. पण तुम्ही बघताय ना, तुमचे डोळे उघडलेत ना, हे महत्वाचं, हे फार महत्वाचं की तुमचे डोळे उघडलेत. जय श्रीराम, जय श्रीराम सर्वांना. ह्या बोलण्याने जनजागृती होतीये ना, फरक पडतोय ना, दिसतोय फरक. महायुती परत असं म्हणावं लागेल आता, हरकत नाही. चला तर बाबाचे काही 2-4 पॉइंट मी आता ऐकलेत. गोदामनी त्याला प्रश्न विचारला की तुमच्यामुळं महायुतीला फायदा होणार होता म्हणून तुम्ही माघार घेतली का? काय संबंध, काय संबंध? त्यांना फायदा होतो, यांना नुकसान होतं म्हणून आम्ही काय फायदा घ्यायचा म्हणून काय माघार घ्यायची? काय संबंध? महासमाज जर पडला, आमचा जर अपमान झाला, त्याला काय मग? आम्ही काय करायचं मग? आम्ही कोणाला तोंड दाखवायचं मग? ते मी सहनच करू शकत नाही, अजिबातच नाही. अच्छा, प्रश्न वेगळाच होता, ह्याने उत्तर काहीतरी वेगळंच दिलं. परत दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही का बरं माघार घेतली? असं नाही का अचानक माघार, काय कारण? कोण म्हणतं माघार घेतली? मी थांबलो, माघार बेघर हे असलं काय नाही. मुळात आम्हाला राजकारणातच जायचं नव्हतं, मला जबरदस्ती ढकललंय. आता याला कोणी ढकललं जबरदस्ती सांगा? हा म्हणतो मला राजकारणात जायचं नव्हतं, मला जबरदस्ती राजकारणात ढकललंय. कुणी ढकललं? शरद पवारने ढकललं का? आम्ही बघून घेऊ बरं का त्याच्याकडे.
आमचा जरा नंगे पुंगे अख्खा नंगे झालाय आणि तुम्ही लोक गोरगरीब च्या लेकराला 13 पत्रांमध्ये राहणाऱ्या 13 पत्र सिमेंटचे त्याच्या घरावर फक्त आणि त्याला राजकारणात मध्ये ढकलताय. लाजा वाटतायत का जरा शरद पवाराच्या गटाला? आज जबरदस्ती त्या माणसाला यांनी ढकललंय माहिती का? त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता. फक्त 14 महिन्यापासून तो तयारी करत होता. ज्या वेळेला त्याला गोदाम साहेब विचारतायत, सिद्धार्थ गोदाम साहेब, प्रश्न फक्त गोदाम साहेबच विचारू शकतात. बाकी पत्रकारांना अधिकार नाही प्रश्न विचारण्याचा. गोदाम साहेबच विचारू शकतात. तर सिद्धार्थ गोदाम साहेबांनी त्याला विचारलं की बाबा तुमचं म्हणजे नाही का, तुमचं काय गणित आहे, निवडणुकीचं तुम्ही गणित आखलेलं आहे का? हा म्हणतो 14 महिन्यापासून गणित जुळवून ठेवलेलं आहे आम्ही. एक तर हा म्हणतो मला राजकारणात जायचं नव्हतं, मला जबरदस्ती ढकललं. परत हा बाबा म्हणतो 14 महिन्यापासून मी गणित जुळवून ठेवलेलं आहे, आमचं ठरलेलं आहे. आता हा बघाच असे पण बेकार पडणार, असे पण पाडणार, हा विचारच करू शकत नाही. बरं ठीक आहे, काय बोलतय मला सांगा ना. एक जर नेते लोकांचा शब्द इकडच्या तिकडे गेला ना तरी पत्रकार असे धारीवर धरतात, धारीवर. काय पार त्यांना असे घेरतात. याला का पत्रकार घेरत नाहीये? अरे पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातोय. गळा दाबलाय तुम्ही लोकशाहीचा पत्रकारांनीच. पत्रकारच पलटून गेलेत. किती विचित्र प्रकार चालू आहे हा. दिसतंय स्पष्टपणे हा माणूस घोळवतोय, खेळवतोय, तरी सुद्धा तुम्ही त्याच्या भोवतीच गुंगवताय. तुम्ही त्याच्या भोवती हा काय तुम्ही त्याला प्रश्न विचारतोय, हा काय तुम्हाला उत्तर देतो हे तुम्हाला पण कळत नाही. पण तुम्हाला सुद्धा पत्रकारांना वरून स्क्रिप्ट आलेली असती, त्या स्क्रिप्टनुसार तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात आणि वरच्या तुमच्या मालकांनी सांगितलेलं आहे तुम्हाला की याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. अगदी तसंच चालू आहे तुमचं, अगदी तेच. एकदा बडे साहेबांनी केली होती हिंमत, म्हणजे बडे साहेबांनी त्यांच्यावरचा डाग धुवून टाकलेला आहे. जरी ते कुठल्या तरी चॅनलचे अँकर असतील तरी मी त्या व्यक्तीला मानते, कारण त्यांनी खऱ्याची साथ दिलेली आहे, खऱ्याची कास धरलेली आहे नेहमीच. कितीही चॅनलवाल्या मालकांचा कितीही दर्पण असलं तरी सुद्धा त्यांनी तो प्रयत्न केला होता. तो म्हणजे हाके आणि जरांगेला एकत्र डिबेटला बसवण्याचा. पण जरांगे पळाला की हो तिथनं, काय शेपूट घालून पळाला तो. त्याने हाकेचं तोंड बघितलं, काय जरा नंगे. अरे 6 करोड मराठ्यांचं नेतृत्व, त्यातमध्ये ओबीसी आलाय, त्यामध्ये दलित आलाय, त्यामध्ये परत मुसलमान आल आणि पळतय माणूस कमरळ घेऊन. टरमळ घेऊन पळायचं असतं का? जुलाबच लागली याला हाकेला बघितल्याबरोबर. काय उत्तर द्यायची होती, बसायचं होतं. परंतु तो हाके दारोडे असेल, असू शकतो, मी नाकारत नाहीये, असू शकतो. तो आणखी काय तुम्ही म्हणसाल ते असू शकतो, परंतु तो अभ्यासू आहे हे मान्यच करावं लागेल. आणि त्या अभ्यासू व्यक्तीच्या सोबत जरांग्याची चालणार नाही हे त्याला माहिती होतं. की मला नाही ते काय माहिती का, त्याचं भाषा, त्याच्या घंट्या आवळी, त्याला जुलाब लागली, त्याला हागवण लागली, त्याला संडास लागली, त्याने बचक भरभू खाल्ला. आमचे मराठ्यांचे लेकरं बाळ. बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक थांबला नाही पाहिजे. फार महत्वाचं सांगते मी, तुम्ही लोकांनी लक्षात घ्या ह्याचे मंत्र आणि ह्याचे शब्द. आमच्या लेकरा बाळांच्या ताटातलं ओढलं, आमच्या लेकरा बाळांना मारायचं का? मराठ्यांच्या लेकरांना मोठं द्यायचं नाही का? देवेंद्र फडणवीस तुला बघूनच घेतो, तुझा ना कार्यक्रमच करतो. त्या एकट्या फडणवीसने ना मराठ्यांचं वाटोळं केलं. काय आता मला वाकडं गेलं ना, आता तू सापडा साप तुझा. आता माया वाटी गेला ना, आता त्याला सुट्टीच नसती. कोण तू टरमळ? कोण तू? त्या कोपर्डीच्या ताईवर ज्या नराधमांनी अत्याचार केले होते त्यांना तू 14 जणांना मारायला सांगितलं. त्यांना म्हटलं होता मी पण आहे तुमच्या सोबत, आणि ते तिथं मारत असताना तू तिथनं उडी मारून पळून गेला. टरमळ्या
आणि तुम्ही काय हो हा चल हट. मराठ्यांची दिशाभूल केली याने, गोरगरिबांच्या लेकराच्या तोंडाला पाण्या पुसले यांनी. हा, गोरगरिबांच्या लेकराच्या तोंडाला पानं पुसले तू. आता नाही तुला लाज वाटत का? गोरगरिबाच्या लेकरांना तू दगाबाज माणूस तू धोका दिलाय. जसा तू त्या चौघांना धोका दिला होता ना त्यावेळेला, तसाच तू आत्ता सुद्धा धोका दिलाय. अरे तू किती बंडलबाज माणूस आहे, किती लफंगा माणूस आहे तू. आणि समाजाने आता लक्षात आलेलं आहे समाज. मला पत्रकारांना पुन्हा सांगायचंय, अरे विचारा ना त्याला उलट प्रश्न. उद्या तुमचे सुद्धा लेकरं बाळ भाजल्या जाणार आहे याच्यामध्ये. तुम्ही सर्व जाती धर्माचे तिथं पत्रकार आहात, एवढं लक्षात ठेवा. पत्रकारिताला राजकीय पक्ष नसतो, पत्रकारिताला जात नसते, पत्रकारिताला धर्म सुद्धा नसतो. तुम्ही फक्त लोकशाही मार्गाने चालत असता पत्रकार. आणि म्हणूनच पत्रकारांना किंवा पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातोय. परंतु तुम्ही काय केले? तुम्ही त्या पत्रकारितेचा गळा दाबलाय रे. तुम्ही पत्रकारांनी ना, जे जरांग्याजवळ उभे असतात ना, का तुम्ही उलट उत्तर त्याला विचारत नाही? का तो चुकीचं बोलतोय, तो आता एक बोलतोय नंतर एक बोलतोय, थोड्या वेळाने लगेच पलटी मारतोय, तरी सुद्धा तुम्ही लोक का त्याला प्रश्न विचारत नाही की तू थोड्या वेळापूर्वी असं उत्तर दिलेलं आहे का? अरे सोडून द्या अशी पत्रकारिता. जर तुमचं चॅनल तुम्हाला बंधनं घालत असेल ना की त्याला उलट प्रश्न विचारायचे नाही, सोडून द्या. कारण येणाऱ्या काळात मध्ये हे असे नीच लोक, हे असे बेअक्कल लोक, हे असे बावळट लोक जर तुम्ही वर बसवले तर लक्षात घ्या, तुमच्या लेकरा बाळांचं वाटोळं होणार आहे. याच्यामध्ये तुमच्या लेकरा बाळांचं सुद्धा वाटोळं होणार आहे, आमच्या लेकरा बाळांचं नाही होणार आहे. कारण आम्ही आमच्या घरामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे. आम्ही लोकशाही मार्गाने चालतोय. आम्हाला संविधानाने जो अधिकार दिलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, त्याचा आम्ही पुरेपूर उपभोग घेतोय. हा, आम्ही आमचं मत मांडतोय आणि तेच आमचे लेकरं बघतायत. त्याच्यामुळे उद्या ते पण तेच करणार आहे. परंतु तुम्ही जे वागताय ना, उद्या तुमचे लेकरं सुद्धा त्याला बळी पडतील, एवढं लक्षात ठेवा. आणि आज जरांगे आहे, आज उद्या जरांग्याच्या अवलादी ना अशाच तुमच्या लेकरांच्या डोक्यावर बसतील आणि असंच तुमच्या लेकरांना वेड्यात काढतील. जे शिकलेले असतील, ज्ञानी असतील, त्यांनी जगाचं ज्ञान घेतलेलं असेल, त्यांनी सामाजिक ज्ञान घेतलेलं असेल, परंतु त्यांच्या ज्ञानाला मात्र झिरो किंमत उरणार आहे. ज्या वेळेला जरांग्यासारख्या माणसाला तुम्ही वर नेऊन बसवता ना, त्यावेळेला तुमच्या लेकरांना खालीच बसावं लागणार, एवढं लक्षात ठेवा. ते कितीही ज्ञानी असू द्या, त्यांना कितीही बुद्धी असू द्या, त्यांनी किती अभ्यास केलेला असू द्या, परंतु त्यांच्या सगळ्या गोष्टींना झिरो किंमत असणार आहे. त्यामुळं उलट उत्तर विचारा त्याला, उलट प्रश्न. अरे तू काल असा बोलला होता, तू काल म्हणलाय मी सुपडा साफ करेल, आमच्या नादीच लागायचं नाही. 6 कोटी मराठा आता ह्यांना दाखवतो कसा एकत्र आला बघा. आता यांच्या बघा कसं तोंडाचं पाणी सुटले, आता बघा यांचं कशा झोपा उडल्यात. आणि आज तू म्हणतोय नाही नाही नाही, एका जातीने कुठं निवडणूक लढवल्या जात असते का? नाही पडणार आहे. अरे काल हाच बोलत होता ना, एकटा मराठा पुरून उरणारे. बरं, यानेच ते मेमानी मोमानी कोण घेतले उरावर बसून मांडीवर, मांडीला मांडी लावून बसलेला पारा त्यांच्या. ज्या वेळेला मराठी येतात ना, त्यावेळेला हा कुठं असतो? ओट्यावर मस्त स्टेज बीज टाकून मस्त ते बस रे असं असतं मराठ्यांना. मुद्दाम करतो काय? बस बस खाली, तिकडं हो ना, ते चटाळ टाकला तिथं बसा ना. आणि हे जेव्हा बस बस माय मांडीला मांडी दाबा दाबा मला, हा बसा माझ्या शेजारी बसा, माझ्या शेजारी बसा. काय रे तू, मराठ्यांना पाऱ्याने इज्जतच ठेवली नाही. अहो काय त्या पोरांना ओरडतं, काय त्या पोरांना बोलतं. हे ते आलेत का मॉमेडियन मुसलमान आलेत आणि मराठ्यांचे जर बसलेले आहेत, तुम्ही उठा, त्यांना जागा द्या, ते आपले भाऊ आहेत, त्यांना जागा दिल्याच गेली पाहिजे. म्हणजे तुमच्या जमिनी त्यांच्या नावावर करा. अरे काय, तो जिथं बसलाय तो त्याचा 7-12 त्याच्या नावावर आहे. हा, ती जमीन त्याची आहे, ती त्याच्या बापदाद्याची आहे. आणि तू म्हणतो की ती जमीन ते वक्फ बोर्डाला देऊन टाका. बरोबर ना? तेच तुझं म्हणणं आहे ना? म्हणजे तू आता याच्याहून लक्षात घ्या, ज्या दिवशी यांनी मराठ्यांना उठवलं होतं ना तिथून, त्या दिवशी समजून घ्यायचं होतं की हा अशाच आपल्या जमिनी त्यांच्या नावावर करायला लावणार आहे. आपलं EWS त्यांच्या घशात घातलं यांनी. आपल्या पोरांना उठवलं, तुम्ही तिकडं वा, त्यांना बसू द्या.
मान सन्मान दिलाच पाहिजे त्यांना, बिलकुल. परत हा मुलांना आदेश काय देतोय, त्यांनी 2-4 कानाखाली दिल्या ना तरी खाऊन घ्या, हा त्यांच्या काय हरकत नाही, गप खाऊन घ्यायच्या. पण ना फडणवीसला पाडायचं बास. आपल्यात किती भांडणं झाली, एकमेकांना मारू आपण, पण फडणवीसला पाडायचं. काय झालं माहिती का, काही झालं, काहीही झालं जमाना इकडं तिकडं, तरी मुसलमान आहे ना शरदुद्दीनला सोडू शकत नाही. कारण आतून त्याने काय केलं, धर्म स्वीकारलेला, आतून त्याने सुन्नत केलेली, त्याच्यामुळे त्याला सोडू शकत नाहीत ती लोक. त्यांचा मसीहाच तो आहे. आणि मग ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्या बाबाच्या पण लक्षात आलं, वरती बाबाला येड्यात काढायचं होतं, त्या पद्धतीत तू काढलंय. आणि मग रात्री बाबांनी अभ्यास केला असेल वाकडुद्दीननी की अरे 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 याने फायदा बीजेपीला होणार आहे, आपल्याला काय होणार आहे, आपली मतं डिवाइड होणार आहे, बीजेपीची मतं फुटणार नाहीत, जी काय थोडीशी फुटलीत या नंग्यानाचामुळे. त्याच्यामुळे आता ती जी फुटलेली मतं आहेत ती याने जर उमेदवार उभा केला तर ती मतं त्या उमेदवाराला पडतील. मग आपला काय फायदा याच्यातमध्ये, फायदा तर बीजेपीचाच आहे. कारण बीजेपीचं मतदान फुटलेलं नाहीये, थोडंफार फुटलं होतं 4-5%, जास्त नाही. महायुतीचं मत किती फुटलं होतं, 4-5%. मग 4-5% त्यांना ते उभा राहिलेला उमेदवार त्याला जातील, आपलं काय. मग बाबाने आदेश दिलाय तिकडून, नसरुल्ला शरदुल्ला ह्यांनी त्यांना आदेश दिला, हे माघार घे, संपला विषय. बाबा सकाळी म्हणतो याद्याच नाही आल्या, त्यांच्या याद्याने आला, पडून आम्ही फाटली, कशी फाटली, साधी सुद्धा नाही, लय मांड्या थोपटत होता, लय दंड थोपटत होता. हागवण लागली, मुतवण लागली, गो खाल्ला आणि जुलाब लागले. अरे काय चिना हाणला, टना हाणला ना, अरे काय. आणि याची लोक मला शिकवतात ज्ञान. बाई तुझी भाषा, तुमच्या जरांग्याने लायसन काढलं का, अरे माझी भाषा बघताय, त्याला लायसन काढून दिलंय. अरे लाजा धरा सुद्धा, थोडा तरी लाजा धरा. याने जे नाटक केलेलं आहे ना मुळात मध्ये, आंदोलन नावाचं, हेच याने प्री प्लॅनिंग केलेलं आहे. ह्याच्यामध्ये हजारो मुलं अडकलेली आहेत. आज त्यांचं काय, हा कुठेही नाव येत नाही. त्या मुलांवरच्या केसेस मागे घेतल्या गेल्या पाहिजेत. याला कुठेही टेन्शन नाहीये त्या लेकरांचं की त्यांना नोकऱ्या लागतील का, त्या मुलांवर केसेस झालेल्या आहेत, त्यांनी काय करायचं, याला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाहीये. याला फक्त आणि फक्त राजकारण करायचं होतं. आणि हा स्वतः बोललेला आहे मित्रांनो, हा स्वतः बोललेला आहे की गेल्या 14 महिन्यापासून माझं गणित चालू आहे. म्हणजे काय रे बाबा, हा म्हणतो 14 महिन्यापासून आम्ही गणित जुळवून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला याला पत्रकार प्रश्न विचारतो की तुम्ही काही गणित आखलेलं आहे का, की बाबा निवडून आल्यावर तुम्ही कुणासोबत जाणार आहे, किंवा काय करणार, किंवा कुणाला उभं करणार, किंवा कशा पद्धतीत तुम्ही निवडणूक लढणार, काय गणित आहे का. हा म्हणतो 14 महिन्यापासून आम्ही आखून ठेवलंय. म्हणजे याचा अर्थ काय की तू जे आंदोलन केलं ते प्री प्लॅनिंग केलेलं आहे. राजेश टोपे, रोहित पवार यांच्या थ्रू ते आंदोलन तू प्री प्लॅनिंग केलेलं होतं. ते आंदोलन तुला चिघळवायचं होतं. ज्या वेळेला ते पोलीस तुला उपचार घेण्यासाठी, अख्ख्या महाराष्ट्राने माझी विनंती आहे माझ्या भावांना, हिंदुत्ववादी माझ्या भावांना, माझ्या प्रेक्षक वर्गाला जास्तीत जास्त लिंक शेअर करा. ह्या बारीक बारीक खाचा खोचा आहेत ना, ह्या महाराष्ट्राला कळणं फार गरजेचं आहे. निवडणूक होईपर्यंत याचा धुवा उडवणं लय गरजेचं आहे. कारण काय झालं माहिती का, राजकारण्यांचे हात बांधलेले आहेत. राजकारणी बोलायला गेले की हा उलट पालट काहीतरी करतोय ना, काहीतरी घाण बोलतोय ना, आणि समाजाला वेड्यात काढून असं दाखवतो, बघा 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 हा आपल्या विरोधात आहे, बघा 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 हा आपला विरोधक आहे. त्याच्यामुळे घाबरायला लागले तो, राजकारणी बोलत नाही याच्या विरोधात. याचा जो नीचपणा, याचं जे घाणरडे टोळी, याची जी आहे ना रावण टोळी, याची जी आहे ना कौरव सेना, रावण टोळी आणि कौरव सेना, याची संपवली का रे तुझी रावण टोळी आणि कौरव सेना. जरा नंग्या, तुझ्या तर काळ पुत्र मुतलं तुझ्यावर, वाटोळ केलं लेकरांचं. आज त्या पोरांचं काय, ज्यांनी स्वप्न उराशी बाळगली होती की माझ्या पदरात आमदारकी पडेल. असं नाही हो, हे माझं आहे ना, 2018ला माझं भाषण होतं.
यशवंतराव सभागृह बहुतेक मुंबईमध्ये, मंत्रालयाच्या समोर. माझ्या भाषणात मी बोलले होते, तानाजी सावंत सुद्धा त्यावेळेला होते. तानाजी सावंतने आत्महत्याग्रस्त मराठ्यांच्या मुलांना 1-1 लाखाचा धनादेश दिला होता. त्या कार्यक्रमामध्ये माझं भाषण होतं. मला 2 मिनिटच बोलायला वेळ दिला होता. मी 18 मिनिट बोलत होते आणि तानाजी सावंतला मी प्रश्न केला होता की का मराठ्यांच्या लेकरांना तुम्ही खुर्चीवर बसवत नाही, का एखाद्या गरीबाच्या झोपडीतल्या पोराला तुम्ही संधी देत नाही, का तुम्हालाच वाटतं मीच व्हावा आमदार, माझाच मुलगा व्हावा खासदार, माझी सून व्हावी नगरसेविका, माझीच बायको व्हावी जिल्हा परिषद सदस्य, का गरिबांची लेकरं का होऊ शकत नाही? त्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांच्याकडे सर्व गुण संपन्न आहेत, पण पैसा नाहीये, पैसा. आणि ज्यांच्याकडे पैसा नाहीये त्यांना सपोर्ट नाहीये, म्हणून ती मुलं राजकारणात येत नाही. तुमच्या ज्या प्रस्थापितांच्या पिढ्यानपिढ्या आहेत ना, त्याच राजकारणात आहे. फक्त एकमेव होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांनी अगदी टपरीवाल्याला, रिक्षावाल्याला, भाजीवाल्याला संधी दिली. परत बाळासाहेब होणे नाही. परत मराठ्यांना बाळासाहेब मिळणे नाही. परत मराठी माणसाला बाळासाहेब मिळणे नाही. लक्षात घ्या, होऊन गेला एक, पुन्हा मिळणे नाही. एकमेव तो माणूस होता ज्यांनी प्रस्थापितांची मुंडकी मोडली होती. हे असले कुठं कुणी पण आणून बसवता का हो? अहो, हे लाळ चाटे, लाळ घोटे, हे टरमळ उचलणारे जरांग्यासारखे भिकार चोट, ज्यांनी 4-4 मुलांचे संसार ऑलरेडी उद्ध्वस्त केलेले आहेत, हे अखंड महाराष्ट्राच्या समोर आहे. उघड्या डोळ्याने महाराष्ट्राने पाहिलेले. का याच्याकडे चान्स होता मनोज जरांगेकडे? का यांनी गरिबांच्या मुलांना चान्स दिला नाही? अरे भिकाऱ्या, तुझं राजकारण आहे ना, चुलीत घालायचं होतं तू. पण गरिबांची पोरं, झोपडीतली पोरं आहे ना, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांच्याकडे समाजाला सांभाळण्याची शक्ती आहे, युक्ती आहे, का त्या मुलांना तू संधी दिली नाही जरांगे? का दिली नाही? का प्रस्थापितांसाठी तू माघार घेतलीये? अरे तुझी माघार घेतली ना जरांगे, ती फक्त आणि फक्त प्रस्थापितांसाठी घेतली, एवढं लक्षात ठेव. तुझा जो काय आहे ना खेळ, तो आता समाजाने ओळखलेला आहे, ओळखलेला आहे. तू छत्रपतींचा भक्त कधीच नव्हता. राजकारणासाठी तू छत्रपतींच्या नावाचं भांडवल केलं. मराठ्यांचा बाजार मांडलाय तू. मराठ्यांना तू काय केलंय? विकलंय. विकलंय तू प्रस्थापितांना, मराठ्यांना, धर्मद्वेषी लोकांना विकलंय तू मराठ्यांना. पण तू विकलं रे, ते विकल्या गेले पाहिजेत ना. मराठी विकलेत का? तुला काय वाटलं तुझ्या सभेला गर्द्या झाल्यात? नाही रे, असं नसतं रे जरांगे, कळलं ना? वारंवार सांगते, हे कलियुग आहे. इथे खोट्याला फार लवकर प्रगती मिळते. खरं चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हुंदडून येत असतं. परंतु ज्या वेळेला खरं बाहेर निघतं ना, त्यावेळेला खोट्याला तोंड दाखवायला जागा नसती. तसं तुझं होणार आहे. आज तुझी जी अवस्था होती ना, तुझी अवस्था तुला माहिती आहे काय झालेलं आहे. तू आतून पोखरलाय जरांगी, पण तू वर दाखवते मी, तू आतून पोखरलाय. कारण तुला तिकडनं पण आदेश आला, अजिबात नाही, बस खाली. तुला टेन्शन आहे. उद्यापासनं ज्या ज्या पोरांनी तुझ्या सभेला गाड्या पाठवल्या होत्या ना, ती पोरं उद्यापासनं तुला उलटा टांगणार आहेत. जातीवंत मराठे, धर्मनिष्ठ मराठे, तुला उलट टांगणार आहेत उद्यापासून. हे तुला टेन्शन आलेलं आहे. अशा काय कुठल्या पण खोट्या शब्दी घ्यायला लावतो आणि मी दादाच्या विरोधात जाणार नाही, मी याव करणार. दादा 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 पादा पादऱ्या पादरा दादा तुमचा हाजीमोला द्या त्याला जरा, त्याला लय हागायची मुतायची लयच त्याला घाणारडी सवय. त्याला पाजा जरा हाजमोला, सोडा पाजा त्याला, पोट साफ होईन त्याचं. सारखी मळमळ मळमळ तळमळ असते त्याला हिंदू धर्माविषयी. चालला होता हिंदू धर्म संपवायला. अरे 750 वर्ष त्या मुघलांनी राज्य केलंय.
बाहेरून आलेल्या माझ्या हिंदुस्थानावर. परंतु माझ्या छत्रपतींनी मात्र त्यांना पाणी पाजलं बरं का रे. हिंदवी स्वराज्यासाठी कोटभर लोकांना बरं का रे जरांगे, कळलं ना? कोटभर लोकांना पाणी पाजले. आता विषय असा आहे आमचा की आम्ही कोटभर आहोत, आम्ही कोटभर आहोत, पण आम्ही झोपलोय. आमची संख्या काही कमी नाहीये हिंदूंची, पण आम्ही जाती जातीत विखुरल्या गेलोय, वाटल्या गेलोय. का आम्ही एकत्र येत नाहीये? परंतु मला असं वाटतं कदाचित या जरांगेचा जो नंगानाच आहे ना, परमेश्वराने हा हिंदूंना जागा करण्यासाठीच मांडलेला आहे असंही म्हणावं लागेल. की अरे जागे व्हा, अन्यथा बांगलादेश व्हायला आहे ना वेळ लागणार नाही. बांगलादेश सारखी तुमची अवस्था होईल, कापल्या जाल. एकत्र या. आणि जे लोकसभेला झालं ते आता व्हायला नको. विधानसभेला आपल्याला प्रत्येक आपल्या मतदारापर्यंत पोहोचवायचंय, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचंय आपल्याला. आपण फार मोठी घोडचूक केली लोकसभेला. आत्ता व्हायला नको, आत्ता व्हायला नको. कारण जवळजवळ 80% लोकांना तर आता याचा खरा चेहरा कळला. हो, कळलाय ना? मी बोलते ते खरं आहे ना? 80% लोकांना याचा खरा चेहरा कळलाय. हा माणूस काय आहे तो. राहिला 20% लोक. आता ते 20% कोण आहे? कम्युनिस्ट आहे. ते आपल्याकडे येणारच नाहीयेत. ते हिंदू द्वेषीच आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आपण ते अपेक्षाच करायची नाही. ते त्यांना पळू देत त्याच्या मागे. ते अगदी एकनिष्ठ त्याच्यासोबत राहतील, राहू देत. परंतु ज्या हिंदूंना त्याने विखुरण्याचं काम केलं होतं ना, तो हिंदू पुन्हा एकदा काय झालं होतं माहिती का? हिंदू हिंदूच होता, पण तो झोपलेला होता. कुणी काही करा, तो शांत असायचा. तो काही बोलत नव्हता. त्याने तोंडाला पट्टी बांधली होती. याने ज्या वेळेला हा नाटक रचलंय जरांगेने, लाठीचार्जचं, आमच्या महिला भगिनींची माथी फोडली, आमच्या लोकांना गोळ्या घातल्या, आमच्या लेकरांवर गुन्हे दाखल केले. अरे दळिंद्र्या, तू कुठे गेला होता त्यावेळेला? तुझा का डोकं फुटलं नाही? तू कुठं पळून गेला होता जरांग्या? लाठीचार्ज होत होती त्यावेळेला. लाठीचार्जने डोके फुटत नसतात रे. डोके कशानं फुटलेली आहेत? तुझ्याच आंदोलकांनी ज्या वेळेला दगडफेक केली ना पोलिसांवर, त्यावेळेला त्याच दगडफेकीमध्ये तुमच्या त्या तिथं असणाऱ्या आया बहिणींना, म्हणजे तू त्यांची शिकार केलेली, त्या आया बहिणींना दगड लागलेली आहेत आणि त्याची डोकं फुटलेली आहेत. येणार पुढे त्या पण आया बहिणी. तुला काय वाटतं ते येणार नाही? येणार. कसं असतं माहिती का? एखाद बाहेर पडलं ना रे की बरोबर बरोबर घाबरतात रे लोक. तुझ्या लोकांनी जो नंगा नाच चालू केला होता ना, त्याला घाबरत होती लोक. घरात जाऊन मारायचं नाही का, कुठं पण अडवायचं, कुणाला काळी शाई टाकायची, कुणाला काय मारण्याच्या धमक्या द्यायच्या, कुणाला मारायचं. अरे तो डॉक्टर तारक सारखा मित्र होता तुझ्या आयुष्यामध्ये, ज्याने 6 महिने तुला दररोजचा एक ड्रेस, कपडे पुरवले. चड्डी सगट, चड्डी पण नसायची अरे तुला स्वतःच्या पैशाची. जरा नंग्या नाही, तू अख्खा नंगा होता. तुला स्वतःच्या पैशाची चड्डी पण घेता नाही आली. इतका भिकारी का रे तू? शी थू. करोडो रुपये कमावले तू. 6 महिने तुला त्या डॉक्टर तारकने कपडे घेऊन दिले, चड्डी सगट, आणि तू त्या डॉक्टर तारकला काळं फासायला लावलं. दळभद्र्या, किती नीच माणूस रे तू, किती नीच. याचा 14 महिन्यापूर्वीचा फोटो बघा आणि याचा आजचा फोटो बघा. असा टवटवीत आहे, विचारूच नका. काय त्याची ती स्टाईल, काय त्याचा तो बोट, काय त्याचे ते कपडे कडक. तू गरिबांसाठी लढतोय ना रे. मग तू शपथ घ्यायची होती की मी माझे कपडे जसे होते ना मी तसेच घालणार. मी 10-10, 15-15, 20-20 हजाराचा ड्रेस नाही घालणार कडक, जो आज घातला की उद्या त्याला बघणार पण नाही. असं नाही करणार. जोपर्यंत माझ्या समाजातला प्रत्येक मुलगा अगदी कडक कपडे घालत नाही ना, जोपर्यंत मी त्यांची परिस्थिती तशी करत नाही ना, तोपर्यंत मी सुद्धा तसं राहणार नाही. जोपर्यंत माझ्या समाजातल्या प्रत्येक मुलाच्या पायाला चप्पल मिळणार नाही ना, तोपर्यंत मी सुद्धा आहे तसाच राहणार. का बरं? तू 20-20, 25-25, 50-50 हजाराची बुटं घालतोय, 1-1 लाखाची बुटं घालतोय रे, आणि काल रडतो. काय काय रडलाय काल? माझं कुटुंब कुठे मला माहित नाही, माझा संसार उद्ध्वस्त झाला, माझी बायको कुठं, माझी लेकरं कुठं, माझी आई कुठं, माझा बाप कुठं. अरे कुठं कुठं?
घरातच आहे की, कुठच नाही. हे खोटारडा माणूस, सगळे एकाच जागी आहेत. हा, मस्त मजा मारतायत, कार्यक्रमाला जातायत, फेटे बांधतायत. तू पोर आहे मस्त, माग पोलिसाची गाडी, पुढं पोलिसाची गाडी. आलिशान गाड्यांमध्ये करोडो रुपयाच्या कॉलेजला जात आहेत. 2-2, 3-3 लाखाचे मोबाईल फोन तो या पोराकडं. आणि काय नाटक करतोय रे पिंगळ्या. टर फाटली, नुसती फाटली नाही, टर फाटली, लक्षात घ्या. हा, फक्त फाटली नाही तर कशी फाटली. चला, जय श्रीरामचा नारा होऊ द्या आणि जय हिंदू राष्ट्राचा नारा होऊ द्या सगळ्यांनी. जेवढे आहेत ना आता 1,500 लोक बघायला, ज्यांना ज्यांना वाटतंय हिंदुत्व टिकायला हवं, ज्यांना ज्यांना वाटतंय जय हिंदू राष्ट्र होणार, हिंदू राष्ट्र होणार. कुणी किती नंगा नाच केला ना, माझ्या देशातलं हिंदुत्व कुणीच संपवू शकत नाही, कारण ह्या हिंदुत्वाची सुरुवात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. लाईक थांबायला नको मित्रांनो, नाही लाईक थांबायला नको, लाईक सुद्धा चालू ठेवा. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. ज्यांना तडपवून मारलं मेमोनीच्या पूर्वजांनी, आणि हा त्याच मेमोनीला मांडीला मांडी नाही, मांडीवर घेऊन बसलाय. हा त्याच मेमोनीच्या सांगण्यावरून, आज त्याच मेमोनीने याला लिस्ट दिली नाही म्हणून याने मराठ्यांचा घात केला आणि माघार घ्यायला लावली त्यांनी, या जरांगेने. सुट्टी नाही याला, सुट्टी नाही याला. जय श्रीराम, जय श्रीराम. क्या बात आहे. चला, हरकत नाही. सो मस्त खा, स्वस्त रहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच. तोपर्यंत तुमचीच संगीता दैवान.